मुंबईतील गोरेगावमध्ये इमारतीत लागलेल्या आगीमध्ये 8 जणांचा होरपळून मृत्यू झालाय तर 58 जण जखमी झालेत। सरकारने या प्रकरणी चौकशीचे आदेश दिलेत। मुंबईतील गोरेगावमधील जय भवानी या एसआरए प्रकल्पाअंतर्गत बांधल्या गेलेल्या इमारतीमध्ये मध्यरात्री आग लागली। अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवली, मात्र या आगीत 8 जणांचा मृत्यू झाला तर 58 जण आगीत होरपळून जखमी झालेत। जखमींवर कुपर आणि ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या आगीत 30 दुचाकी आणि 4 चारचाकी जळून खाक झाल्यात। शिवाय तळमजल्यावरची काही दुकानं आगीच्या भक्ष्यस्थानी पडली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत घोषित केली आहे, तर पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि पालकमंत्री मंगलप्रभात लोढांनी घटनास्थळाचा आढावा घेतला। याशिवाय ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनीही घटनास्थळाला भेट दिली। जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर आहे, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती सुद्धा व्यक्त केली जाते। कॅमेरा पर्सन उत्तम कुटरियासह मनोज पाठक, एबीपी माझा, गोरेगाव, मुंबई। सुमारे 3च्या सुमारास गोरेगाव येथील जय भवानी इमारती येथे आग लागलेली आहे। आपण जर बघितलं असेल तर इथली दृश्य जर बघितलं असेल तर सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या जळून खाक झालेल्या आहेत। जुने कपडे जे आहेत ते इमारतीच्या खाली ठेवण्यात आले होते आणि याच कपड्याच्या गोणीला जी आहे ती आग लागली आणि या आगीनंतर या गाड्याने पेट घेतलेला आहे। आणि आपण जर ही दृश्य बघितली असेल तर ही आग इथे लागली आणि ही आग जी आहे ती पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यापर्यंत गेलेली आहे। या ठिकाणी ज्यावेळी आग लागली त्यावेळी अग्निशमन दलाला बोलवण्यात आलं होतं आणि त्यानंतर 10 मिनिटात अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न जे आहेत ते सुरू केलेले आहेत। मात्र ही दृश्य आहेत अशाच प्रकारे जुन्या कपडे जे आहेत ते इथे टाकण्यात आले होते आणि त्या कपड्याने पेट घेतला, कपड्यांना आग लागली आणि त्यानंतर या गाड्याने, पार्किंगमध्ये असलेल्या गाड्याने जो आहे तो पेट घेतलेला आहे। गाड्याने नंतर पेट घेतल्यानंतर हा आगीचा भडका उडाला आणि ही आग 3ऱ्या मजल्यापर्यंत पोहोचलेली आहे। कॅमेरा पर्सन अजित शिवतरकर सह सुशांत सावने, एबीपी माझा, मुंबई। सरकारी रुग्णालयात सध्या क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण आणि मनुष्यबळ कमी अशी परिस्थिती असल्याचं सांगून तुम्ही तुमची जबाबदारी झटकू शकत नाही। नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा पुरवणं ही तुमची जबाबदारी आहे। या शब्दात मुंबई उच्च न्यायालयानं नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर इथल्या सरकारी रुग्णालयात घडलेल्या मृत्यू तांडवावरून राज्य सरकारला चांगलंच खडसावलं। नांदेडच्या डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात 1 ऑक्टोबर पासून काही तासात 31 रुग्णांचा मृत्यू झाला। यात काही नवजात बालकांचाही समावेश होता। त्यानंतर पाठोपाठ छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयातही 24 तासात 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याचं मंगळवारी समोर आलं होतं। रुग्णांच्या या सलग मृत्यूंबाबत मुंबई उच्च न्यायालयाने एका पत्राची दखल घेत सुमोटो अंतर्गत जनहित याचिका दाखल केली आहे। या सुनावणीत राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी हायकोर्टाला सांगितलं की अनेक रुग्ण हे आधीच अत्यावस्थ परिस्थितीत रुग्णालयात दाखल झाले होते, त्यांच्यावर उपचार करण्यात आले, परंतु दुर्दैवानं त्यांचा मृत्यू झाला। त्यामुळे या परिस्थितीसाठी कुणा एकाला जबाबदार धरता येणार नाही। सरकारी रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांची रिक्त पदं भरण्यासाठी काय उपाययोजना केल्या यावर राज्य सरकारला 30 ऑक्टोबरच्या पुढील सुनावणीत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश देत या घटनेशी संबंधित असलेल्या सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांनाही प्रतिज्ञापत्रावर भूमिका सादर करण्याचे आदेश हायकोर्टाकडून देण्यात आले आहेत। कॅमेरामन गजानन बाळपूरकर, सौम्या राणे, एबीपी माझा, मुंबई। नांदेडच्या रुग्णालयात जे मृत्यू झाले ते भ्रष्टाचाराचे बळी होते अशा प्रकारचा घणाघाती आरोप शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केला। त्यासोबतच नागपूरला जेव्हा पूर आला तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री हे बॉलिवूडच्या सिनेस्टार सोबत फोटो काढत असल्याची टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली। आमच्याकडे सुद्धा कमी होतच, पण त्या मनुष्यबळावरतीच आम्ही कोरोनाचा सामना केला होता। त्याच मनुष्यबळावरती तेच डॉक्टर होते, हेच यंत्रणा होती, पण त्याच्यात रुग्णांची संख्या खूप होती, औषधं म्हणजे इलाज नव्हता, तरी देखील जी काय औषधं वापरली जात होती त्या औषधांचा कुठे आम्ही तुटवडा होऊ दिला नव्हता, ऑक्सिजनचा दिला नव्हता। आता मात्र तसली साथ नसताना भ्रष्टाचाराची साथ आलेली आहे, त्याचे हे बळी आहेत। तर गणपती त्यांच्याही घरी होते, ज्यांच्या घरामध्ये नागपूरमध्ये पाणी घुसलं, मग तेव्हा मुख्यमंत्री का नाही गेले? ते आपल्या सहकुटुंब सहपरिवारासह सगळ्यांना खोरून बोलून बॉलिवूडच्या ताऱ्यांसोबत फोटो काढण्यात मग्न होते।
राज्याच्या आरोग्य विभागामध्ये पोस्टिंगसाठी रेट कार्ड ठरवलं गेलंय. त्यासोबतच औषध खरेदीसाठी कुठल्याही प्रकारची निविदा प्रक्रिया राबवली जात नाहीये. हे एक प्रकारे भ्रष्टाचाराला आमंत्रण आहे का असा सवाल करत यामध्ये नेमके दलाल कोण याची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली. कॅमेरामॅन अरविंद वारगेसह मी वेदांतने, एबीपी माझा, मुंबई. राज्यात 2 मुख्यमंत्री आणि 5 उपमुख्यमंत्री असावेत असं वक्तव्य बच्चू कडू यांनी आज बुलढाण्यात केलं आहे. महायुतीतील मंत्रिपदाच्या वाटपानंतर सातत्यानं बच्चू कडू यांनी आपली नाराजी आपल्या वक्तव्यातून व्यक्त केली आहे. विठ्ठल मंदिरात कार्तिकी एकादशीच्या पूजेचा मान कोणत्या उपमुख्यमंत्र्याला द्यायचा हा पेच निर्माण झाला आहे. त्या संदर्भातल्या प्रश्नावर बच्चू कडू यांनी मिश्किल शब्दात आपल्या मनातली खतखत बोलून दाखवली. हिंदू धर्मात 5 अंकाला महत्व आहे, त्यामुळे 5 उपमुख्यमंत्री असावेत असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. बरं आहे ना, आता हे पहिले एकच भक्त जात होता उकळून, आता 2 जातात. किती देवाला आनंद झाला असेल. उद्या अधिक 3-4 झाले पाहिजे, बरे 5 केले पाहिजे. मला तर वाटते हिंदू धर्मात 5 या संख्येला खूप महत्व आहे, म्हणून 5 उपमुख्यमंत्री करावं आणि विठोबाचं दर्शन करावं. सरकारनं मला दिव्यांग मंत्रालय दिलं आहे, परंतु ते फक्त नावापुरतंच असल्याचं वक्तव्यही बच्चू कडू यांनी आज बुलढाण्यात केलं आहे. कॅमेरा पर्सन शांताराम तायडेसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा. चेन्नईच्या सुप्रसिद्ध चेपॉक म्हणजेच एम.ए. चिदंबरम स्टेडियमच्या बाहेर मी उभा आहे. भारतीय संघानं याच मैदानावरती कसून सराव केला, परंतु या सरावाला शुभमन गिल उपस्थित नव्हता. भारतीय संघाचा सध्या सर्वात तुफान फॉर्म मध्ये असलेला फलंदाज कोण आहे तर तो आहे शुभमन गिल. शुभमन गिलनी गेल्या वर्षभरामध्ये एका द्विशतकासह 5 वनडे सेंचुरीज केलेल्या आहेत. इतकंच नाही तर गेल्या वर्षी झालेल्या IPLच्या मोसमामध्ये सुद्धा शुभमन गिलच तुफान फॉर्म मध्ये होता. रोहित शर्मा सोबत सलामीला येऊन मस्त बॅटिंग शुभमन गिल सध्या करत होता. शुभमन गिल जरी नसला तरी भारतीय संघाकडे पर्याय आहे का? नक्कीच पर्याय आहे, आणि हा पर्याय मला वाटतं ईशान किशनकडे जाईल. ईशान किशन सुद्धा चांगली बॅटिंग करतोय. एक तर तो लेफ्ट हँडर आहे, दुसरी गोष्ट म्हणजे तो सुद्धा शुभमन गिल सारखा आक्रमक बॅट्समन आहे. दुसरा पर्याय असेल KL राहुलचा, परंतु मला तरी असं वाटतं की KL राहुलला मधल्या फळीतनं भारतीय संघ लगेच हलवणार नाही, कारण भारतीय संघाचा मधल्या फळीचा तो भरवशाचा बॅट्समन ठरलेला आहे. शुभमन गिलनी एशिया कपमध्ये सुद्धा 300 पेक्षा जास्त धावा केल्या होत्या, हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायला लागेल. आणि एकच मुद्दा मला मांडावासा वाटतो, तो म्हणजे हा जो वर्ल्ड कप आहे तो ऑल प्ले ऑल फॉर्मॅटचा आहे. भारतीय संघाला सुद्धा 9 सामने खेळायला लागणार आहे. सुनंदन लेले, एबीपी माझा करता, चेपॉक स्टेडियम, चेन्नई. मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर पुन्हा एकदा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी नवीन मार्गिका उभारताना प्रवाशांचे हाल हे सुरूच राहणार आहेत. मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर तांत्रिक कारणासाठी 1 ऑक्टोबरला 38 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात आला होता. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरसाठी अप आणि डाऊन अशा 2 नवीन लाईन्सच्या बांधकामासाठी, उपनगरीय यार्ड रिमॉडेलिंगच्या कामासाठी मध्य रेल्वेनं शनिवार आणि रविवारच्या सुट्टीत पनवेल इथं मेगा ब्लॉक घेतला. याशिवाय दररोज पहाटे 3 ते 5 या वेळेत हार्बर मार्गावर ब्लॉक घेण्यात येतो. ते काम पहाटे 5 वाजता संपत नाही आणि त्यामुळे दुपारपर्यंत ट्रेन लेट असतात. एकतर रेल्वेनं शनिवार रात्र ते सोमवार सकाळ असा 38 तासांचा ब्लॉक घेतला, तो देखील 4 तासांनी लांबला होता. अशातच आता पुन्हा मेगा ब्लॉक घेण्यात येत असल्यानं चालू आठवडाभर हार्बर मार्गावरच्या प्रवाशांना त्रासाला सामोरं जावं लागणार आहे. एबीपी माझानं मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाशी या संदर्भात संपर्क साधला असता त्यांनी सोमवारपर्यंत वाहतूक पूर्णपणे सुरळीत करण्याचा प्रयत्न करू असं सांगितलं आहे. कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे. रिझर्व्ह बँकेनं EMI भरणाऱ्या कर्जदारांना दिलासा दिलाय. RBIनं रेपो रेटमध्ये कोणतेही बदल केले नसल्यानं EMI वाढणार नाहीये. रिझर्व्ह बँकेनं 6.5% असलेला रेपो रेट कायम ठेवलाय. डाळी, मसाले, भाजीपाल्याच्या दरात वाढ झाल्यानं महागाई वाढली होती, पण आता महागाई दर नियंत्रणात येत आहे. भाजीचे दर आणि गॅसच्या दरात कपात झाल्यानं महागाई कमी होईल असा अंदाज व्यक्त होत आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात महागाईचा दर 5.4% राहण्याचा अंदाज रिझर्व्ह बँकेनं आज व्यक्त केलाय. महागाई कमी करण्याचं उद्दिष्ट समोर ठेवून आम्ही काळजीपूर्वक पावलं उचलत असल्याचं रिझर्व्ह बँकेनं म्हटलंय.
याचसोबत देशाचा आर्थिक विकास दर 6.5% राहण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आलाय. जागतिक महागाईची झळ आणखीन काही काळ जाणवणार आहे. बाजारात आर्थिक अस्थिरता असल्यानं मंदीची झळ अर्थव्यवस्थेला बसण्याचा धोका जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे. कॅमेरामॅन अनिल पवारसह अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई. गडकरी या सिनेमाचं पोस्टर आज रिलीज झालं असून येत्या 27 ऑक्टोबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. देशाचे हायवेमॅन आणि राजकारणातील एक मोठं नाव आणि भारताच्या विकासाचा रथ रस्ते मार्गानं वेगानं दौडत नेणाऱ्या नितीन गडकरींच्या आयुष्यावर आधारित गडकरी हा सिनेमा रुपेरी पडद्यावर येतोय. अक्षय देशमुख या सिनेमाची निर्मिती करणार आहे. अभ्यासू नेता, सय्यद राजकारणी, प्रभावी वक्ता, कणखर, निरपेक्ष विचार करणारा लोकप्रतिनिधी अशी नितीन गडकरींची अनेक रूप आहेत. या सिनेमाच्या त्यांच्या राजकीय प्रवासासोबतच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टी यात मांडल्या जाणार आहेत असं चित्रपटाचे दिग्दर्शक अनुराग भुसारी यांनी सांगितलंय. विकासाभिमुख राजकारण करणारे आणि देशाच्या राजकीय पटलावर स्वतःची एक सुसंस्कृत राजकारणी म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या नितीन गडकरींची भूमिका कोण साकारणार याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह देवयानी यदलाबादकर, एबीपी माझा, पुणे. तुळजापूरच्या तुळजाभवानीला गेल्या 10 वर्षामध्ये भक्तांनी अर्पण केलेलं 200 किलो सोनं हे वितळवलं जाणार आहे. ते वितळवण्याची परवानगी राज्याच्या विधी आणि न्याय विभागानं धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि मंदिर संस्थांचे अध्यक्ष डॉक्टर सचिन ओंबासे यांना दिलेली आहे. गेल्या 10 वर्षामध्ये तुळजाभवानीच्या चरणी मोठ्या प्रमाणात सोनं आणि चांदी अर्पण करण्यात आली, दान करण्यात आलं होतं. साधारणपणे 200 किलो सोनं आणि सुमारे 4,500 चांदीच्या दागिन्यांना आता वितळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे सोनं चांदी वितळून त्याचे मोठे ब्लॉक केले जातील. हे ब्लॉक राष्ट्रीयकृत बँकेमध्ये ठेवले जातील, ज्यातून मंदिराला भविष्यात उत्पन्न मिळेल. मंदिर संस्थानावर असलेले हे सोने आणि चांदीच्या सुरक्षेची जबाबदारी सुद्धा कमी होईल. हे सोनं वितळल्यानंतर 50 ते 60% शुद्ध सोनं मिळेल असा अंदाज आहे. हे सोनं कसं वितळवायचं यासाठीची SOP सध्या राज्य सरकारने दिलेली आहे आणि ते पाहता इथले काही पदाधिकारी हे मुंबईच्या सिद्धिविनायक ट्रस्टला जाऊन तिथली पाहणी करणार आहेत. त्यानंतरच हा सोनं वितळवण्याचा निर्णय घेतला जाईल. कॅमेरा पर्सन सूरज माळीसह मी राहुल कुलकर्णी, एबीपी माझा, तुळजापूर. ड्रग्सची तस्करी केल्या प्रकरणाचा गुन्हा पुण्यामध्ये उघडकीस आला आणि या गुन्ह्याची पाळंमुळं शोधत असताना मुंबई पोलिसांनी नाशिकमध्ये कारवाई केलेली आहे. अत्यंत मोठी ही कारवाई आहे. नाशिकमध्ये ड्रग्सचा कारखानाच मुंबई पोलिसांनी उद्ध्वस्त केलाय. आपण आता नाशिकच्या शिंदे गावामध्ये आहोत. शिंदे गावाची ही छोटी MIDC आहे आणि याच MIDCच्या अगदी शेवटच्या कोपऱ्यामध्ये ड्रग्स बनवण्याचा कारखाना होता. आपण बघतोय हेच सगळं मटेरियल आहे, कच्चा माल आहे. विविध प्रकारचे रसायनं याच्यामध्ये वापरले जात होते आणि आतमधली जर खिडकीतनं आतमधली जर आपण बघितलं, सर्व वस्तू ज्या होत्या त्या आता पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आहेत. मात्र उरलेलं जे काही साहित्य आहे त्याच्यावरनं कळतं की इथे किती मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग्स हे बनवलं जात होतं. मुंबई पोलिसांनी आता इथे कारवाई केलेली. त्यानंतर हा संपूर्ण जो कारखाना आहे हा उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे. ललित पाटील जो मुख्य ड्रगचा सप्लायर होता, त्याचा लहान भाऊ भूषण पाटील, ज्याला केमिकल इंजिनिअरिंगचं ज्ञान होतं, त्यांनी त्याचं शिक्षण घेतलेलं होतं, तो इथे ड्रग्ज बनवत होता आणि हा कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केलेला आहे. मुख्यतः त्यांचा व्यवसाय होता हा नाशिकच्या बाहेर म्हणजे मुंबई, पुणे अशा मोठमोठ्या शहरांमध्ये केला जात होता. आता नेमकं हे रॅकेट किती मोठं आहे हे उघडकीस लवकरच येणार आहे. कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. नवरात्रीमध्ये गरबा आणि दांडिया महोत्सव आयोजन कोण करणार यावरून सोलापुरात वादाची ठिणगी पडली आहे. कारण अखिल भारत हिंदू महासभेनं मुस्लिम लोकांना गरबा महोत्सव आयोजन करण्यामध्ये बंदी घालावी अशा पद्धतीची मागणी केली आहे. नवरात्र उत्सवात ठिकठिकाणी गरबा किंवा दांडियाचं व्यावसायिक पद्धतीनं देखील आयोजन करण्यात येतं. याच पार्श्वभूमीवर हिंदू महासभेनं मुस्लिम लोकांना या महोत्सवांचं आयोजन करू नये आणि त्यांना गरबा महोत्सवात प्रवेश सुद्धा देऊ नये अशी भूमिका घेतली आहे. यासंबंधी त्यांनी सोलापूर पोलिसांना निवेदन देखील दिलं आहे. या भूमिकेमागे गरब्यात लव्ह जिहादचे प्रकार घडत असल्याचा आरोप हिंदू महासभेकडून करण्यात आला. तर दुसरीकडे मुस्लिम धर्मगुरूंनी देखील धार्मिक कारण देत मुस्लिम समाजानं गरब्याचं आयोजन करू नये असं म्हटलंय. याशिवाय हिंदू महासभेनं केलेल्या लव्ह जिहादच्या आरोपाचं मुस्लिम धर्मगुरूंनी खंडन देखील केलं आहे. सार्वजनिक उत्सव हे सामाजिक एकतेचे दर्शन घडवणारे असतात. मात्र या उत्सवात देखील आता धार्मिक मुद्द्यावरून वाद होताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरा पर्सन अय्यूब कागदीसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर. काँग्रेसचे नेते राहुल गांधींना रावणाच्या रूपात दाखवल्यानं काँग्रेस आक्रमक झाली. मुंबईमध्ये काँग्रेसने
भाजपच्या विरोधामध्ये आंदोलन पुकारलं. सत्ताधारी भाजपनं आमचे नेते राहुल गांधी यांना रावणाच्या रूपात दाखवलं आणि भाजपच्या हीन पातळीवर जाऊन राजकारण केलं, हा आरोप करत काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपचा निषेध नोंदवला. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची तुलना थेट रावणासारख्या राक्षसाशी करण्यापर्यंतची हीन पातळीवरती भाजप पोहोचला असून या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या आंदोलनात काँग्रेस आमदार आणि विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड, संजय निरुपम यांच्या अनेक नेते आणि कार्यकर्तेही सहभाग झाले होते. यावेळी काँग्रेस नेते आणि पोलीस काही काळ आमने-सामने आलेले पाहायला मिळाले. राहुल गांधींना बदनाम करण्याचं हे षडयंत्र असून ते वेळीच रोखलं नाही तर याचे परिणाम गंभीर होतील आणि याला जबाबदार केंद्र आणि राज्य सरकार असेल असा इशारा काँग्रेसच्या नेत्यांनी दिलेला पाहायला मिळतोय. कॅमेरामन हेमंत कदमसह राजसुरने, एबीपी माझा, मुंबई. नांदेडच नाही तर राज्यातील अनेक शासकीय रुग्णालयांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. मात्र पुढच्या 1 महिन्यामध्ये हे चित्र बदललेलं दिसेल असा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला आहे. पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर आज हसन मुश्रीफ पहिल्यांदाच कोल्हापूर जिल्ह्यात आले. करवीर निवासीने अंबाबाईचं दर्शन घेऊन त्यांनी थेट कामकाजाला सुरुवात केली. यावेळी बोलताना नांदेडच्या मुद्द्यावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. केवळ नांदेडच नाही तर राज्यातील अनेक शासकीय रुग्णालयांची अवस्था बिकट झाली आहे, ती आपल्याला सुधारावी लागेल. अशोकराव चव्हाण हे नांदेड जिल्ह्यातून येतात. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं आहे. जर त्यांनी महिन्यातून 1-2 वेळा शासकीय रुग्णालयांना भेट दिली असती तर आज ही वेळ आली नसती, अशी टीका हसन मुश्रीफ यांनी केली आहे. पण यापुढे अशा घटना होऊ नयेत यासाठी प्रामाणिकपणे लक्ष देणार असल्याचं देखील हसन मुश्रीफ म्हणाले. हसन मुश्रीफ यांनी समरजित सिंह घाडगे यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे. त्यांचे दुःख, यातना, वेदना हे मी समजू शकतो, परमेश्वरच त्यावर इलाज करो, असं विधान हसन मुश्रीफ यांनी केलं आहे. विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.